राज्यातील विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एकही वसतिगृह उभारले नाही, असा प्रश्न आमदार समाधानदादा औताडे यांनी विधानसभेत विचारला आहे। महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यापुढे जाऊन 36 वसतिगृहाऐवजी 72 वसतिगृह या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला 2 बांधली जातील अशी घोषणा केली। नंतर जागेअभावी वसतिगृह बांधायला अडचण येत होती। या इमारती वसतिगृह सुरू करण्यासंबंधी कारवाई सुरू करण्यात आली होती, परंतु आतापर्यंत महाराष्ट्रात एकही वसतिगृह बांधले गेले नाही। तर अध्यक्ष महोदय, या निमित्तानं माझे स्पेसिफिक 4 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न की नागपूर, अहमदनगर, वाशिम, यवतमाळ सोडून राज्यातील इतर जिल्ह्याचे प्रस्ताव शासनाने तयार केले आहेत काय सदर वसतिगृहासाठी? दुसरा प्रश्न, सदर वसतिगृहासाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध होत नसल्यास शासन जिल्ह्यातील एखादी खाजगी जागा योग्य तो मोबदला देऊन ताब्यात घेण्याचा निर्णय घेणार आहे काय? तिसरा प्रश्न, विशेषतः माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सदरचे वसतिगृह नेमके कुठे बांधणार आहे? जर जागा निश्चित झाली नसल्यास सदरचे वसतिगृह श्री क्षेत्र पंढरपूर या शहरामध्ये बांधणार काय?